त्यामुळे आम्हाला न्यायदेवता 100% परवानग्या देणार म्हणजे देणार। गरीब लोकांच्या वेदना आहेत, गरीब लोकांच्या अडीअडचणी आहेत। कायदा हा जनतेसाठी आहे, त्या जनतेचं घराणं ऐकून घेणं सरकारचं काम आहे, न्यायदेवतेचं काम आहे। नक्की आमची सुद्धा टीम, वकील बांधवांची आमची सुद्धा संपूर्ण मुंबईमधली, आणि मी पण आव्हान करतो सगळ्यांना की आपले जे जे बांधव आहेत, आमच्या ओळखी नाही आहेत जास्त, तुम्ही सुद्धा सगळ्यांनी जावं न्यायदेवतेसमोर। आमची सुद्धा बाजू मांडली जाणार आहे। न्यायदेवता 100% आम्हाला न्याय देणार, कारण लोकशाहीप्रमाणे करणारं आंदोलन हे कधीही रोखता येत नाही। कारण ही तर मग आता असं जर सरकार करणार असलं तर मग तर इंग्रजाच्या काळात सुद्धा असं झालं। इंग्रजाच्या काळात सुद्धा उपोषण झालेत, लोकशाही मार्गाने उपोषण झालेले आहेत। मग तर आता तिथे इंग्रजाची सत्ता सुद्धा नाही। सत्ताधाऱ्यांनी गोरगरिबांच्या भावनेशी काही खेळायला नाही पाहिजे, आणि मराठ्यांचा सुद्धा संयम देवेंद्र फडणवीसांनी बघितला नाही पाहिजे। न्यायदेवतेचा राहिला विषय तर न्यायदेवतेवरती आमचा विश्वास आहे, 100% आम्हाला परवानगी मिळणार, न्यायदेवता न्याय देणार। कारण आम्ही काय करायला होत म्हणजे नाकारायला, नाकारायचे कारण तर द्यावं लागतील तुम्हाला, की या कारणामुळं आम्ही नाकारतोय तुम्हाला। आम्ही शांततेत तिथं यायलो, आमरण उपोषण करायलो, त्यामुळं न्यायदेवता 100% न्याय देणार। गेल्या वेळेस सुद्धा असंच केलं होतं आम्हाला, हे काय नवीन नाहीये, आताही तेच केलंय, पण आम्ही मुंबईत जाणार आहे। नाही, मग आता माननीय न्यायदेवतेनं मुख्यमंत्र्यांना सांगायला पाहिजे होतं, 4 महिने झालं तुम्हाला सांगितलं बाबा, का नाही गोरगरिबांसाठी दिला। आमची शेवटची आशा काय असती गोरगरीब जनतेची, न्यायदेवता न्यायालय, शेवटची आशा ती असते। आणि मग न्यायदेवतेनं तरी आम्हाला न्याय द्यायला पाहिजे ना, की चूक मुख्यमंत्र्यांची आहे, जाणून बुजून केलं जातं। देवदेवताचा सन्मान करून शांततेत लोकशाही मार्गानं संविधानाला कायद्याला धरून आम्ही आंदोलन करणार आहेत। आम्ही मुंबईला 27 ऑगस्टला सकाळी 10 वाजता निघणार आहेत, आणि एकही नियम आम्ही माननीय न्यायदेवतेचा डावलणार नाही। आमचे सुद्धा वकील बांधव न्यायालयात जातील। म्हणताय की सरकारला मुभा आहे की त्यांनी खारघर किंवा इतर ठिकाणी तुमचं आंदोलन करावं, परवानगी देऊ, फक्त आझाद मैदान का नाही? आझाद मैदान का नाही? अरे बाबा, ते माननीय न्यायदेवतेनेच, न्यायालयाने तिथं सांगितलेलं आहे की या ठिकाणी लोकशाही मार्गानं जनता राज्यातली आंदोलनं करू शकते। आम्ही सुद्धा लोकशाही मार्गानं कायद्याला संविधानाचे सगळे नियम पाळून त्या ठिकाणी आमरण उपोषण करतोय। आम्हाला कसं काय नाकारलं जाईल? म्हणजे या राज्यात 2 कायदे आहेत का सरकारकडं? न्यायदेवतेला नाही म्हणत मी, सरकारकडं 2 कायदे आहेत का? तुम्ही म्हणताल तसंच एक, आणि न्यायदेवता म्हणून तसं एक। न्यायदेवतेने तर सांगितलंय तिथं न्यायालयाने की इथं आंदोलनं करू शकतात सामाजिक, तिथंच चाललोय आम्ही। सरकारने किती आडकाठी केली, त्यांच्या जीवावर आले देवेंद्र फडणवीसांचे, आरक्षण द्यायचं, कारण आमच्या खऱ्या मागण्यात, रास्त मागण्यात कायदेशीर आहेत, त्यांच्या जीवावर आले म्हणून ते असं करतायत। आम्ही हटणार नाहीये, न्यायदेवता न्याय देणार। आम्हाला आत्ता माहित झालं तुमच्याकडून, जातील आमच्या वकील बांधव, 100% जाणार। आमची बाजू न्यायदेवतेला ऐकून घ्यावं लागेल, आम्हालाही न्याय द्यायला लागेल। आम्ही सगळे नियम पाळून, न्यायदेवतेला आजच सांगतो न्यायालयांना, आम्ही तुमचे सगळे नियम त्याचा सन्मान करू आझाद मैदानावर आंदोलन, शांततेत उपोषण करणार, आमरण उपोषण करणार, आणि मी 29 ऑगस्टला आझाद मैदानला येणार आहे। पाटील, 2 आठवड्यानंतर सुनावणी ठेवलेली न्यायालयानं, आता 15-16 घंटे राहिले असतील तुमच्या आंदोलनाला, तुम्ही जाहीर केलं? नाही, असं नाही होणार। आम्ही न्यायदेवता न्याय देणार, आमचे वकील बांधव जातील न्यायाच्या निर्णयावर, त्या प्रक्रियेवर मला काहीही बोलायचं नाही। न्याय प्रविष्ट येते आता, त्याच्यामुळं आमचे बांधव, वकील बांधव सगळे जाणार, आणि परवानगी माननीय न्यायदेवता देणार। न्यायदेवतेवर मी बोलणार नाही, पण सरकारला सांगतो मी उद्या येणार आहे। न्यायालयाचा आदेशाचा आम्ही सन्मान करतोय। न्यायदेवता आमच्यावर अन्याय करणार नाही, आमचे सुद्धा वकील बांधव जाणार। आज काही मनासारखं न्यायालयात झालंच नाही तर जर तरला नसतं, न्यायदेवता ही सगळ्यांसाठी, असा दुहेरी कायदा नाहीये। सन्मान जनतेच्या मागण्याचा, जनतेच्या भावनेचा आणि कायदेशीर मागण्याचा, आंदोलन करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे। न्यायदेवता तो अधिकार आम्हाला देणार आहे, हिसकून घेणार नाही।
आमच्यावरती न्यायदेवता अन्याय करणार नाहीये. आम्हाला सुद्धा कायद्याच्या मार्गानं लढण्याचा अधिकार आहे, संविधानानं दिलेला अधिकार आहे. त्या अधिकाराप्रमाणे आम्ही लढणार आहेत आणि न्यायदेवता 100% न्याय देणार आणि आमचे वकील बांधव न्यायालयात जाणार. पाटील आझाद मैदान सोडून दुसरीकडे परवानगी आहे. पण आझाद फक्त मैदान त्याच्याकडे. का नाही? हम्म. असा अन्याय सरकारने करायला नाही पाहिजे. एखाद्या मराठा समाजाच्या गोरगरिबांच्या लेकरांवरती तुम्ही कितीही प्रयत्न केले, आरक्षण फडणवीस साहेब मी घेणार आहे, मुंबईला येणार आहे. उद्या 7 वाजता, उद्या 27 तारखेला 10 वाजता आम्ही सगळे मराठी मुंबईकडे कूच करतोय. यापूर्वी आधी तुम्ही परवानगी परवानगी मागितली होती का किंवा सरकारकडे? तशी सरकारनं परवानगी दिली होती का आझाद मैदानासाठी? सगळं मागितलेलं आहे. तिथल्या टीमा सगळे काम करतात. व्यासपीठ उभारायचं काम चालू आहे. म्हणजे परवानगी दिली होती अगोदर दिली सरकारने? असं तवाच करायलेत ना मुंबईकर, बरं. उगाच करायलेत का? दिलीच ना परवानगी. मग आता हे सरकारचा खेळ आहे सगळा, फडणवीसांचा, न्यायदेवतेचा नाही. देणार नाही. मराठा आरक्षणासाठी छत्रपती संभाजीराजांनी जेव्हा आझाद मैदानावर हे केलं तेव्हा त्यांना परवानगी मिळाली. मात्र आता कुठेतरी द्यायचं जीवावर आलं. आरक्षण बसतंय, रास्त मागण्यात, खऱ्या मागण्यात, कायद्याला धरून येत, आंदोलन बी लोकशाही मार्गाने कायद्याला धरून ये म्हणून त्यांची पोटदुखी येते मराठ्यांविषयी. त्यांना वाटतं मराठीने दगडफेक करायला पाहिजे, जाळपोळ करायला पाहिजे. मराठी ते करत नाहीत. लोकशाही मार्ग आणि कायदा मानणारे मराठी आहेत. त्यांनी शांततेत आमरण उपोषणाची भूमिका घेतली आणि तिथंच सरकार हरलं. आता हे सरकारच्या उचापात्या आहेत, घेणं नाही देणं नाही. कोण जातं हे न्यायालयात आपल्याला? बघा आमच्याकडून का सरकारकडून? विरोधात कोण जाते? आपलं देवेंद्र फडणवीस. दुसरं कोण? दुसऱ्याला काय घेणं आहे? दुसऱ्यांना वाटतं व्हावं कल्याण. आज ओएसडी आले होते आणि आज हा, निकाल लागला. आता काय ते डाव असू शकतो, पण मी आहे ना षडयंत्र तोडायला. मी कशाला आहे? समजा मी असू शकतो, त्याचं काय सांगते. डाव करणं सुरू झाले. हा, ते तर पहिल्या दिवसापासून सुरू येतं. कालचं जुळलं नाही. ते गैरसमज नेरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न केला. गरीबाला आरक्षण द्यावं लागेल म्हणून नाही बोलून मला आरोपीच्या पिंजऱ्यात उभा केलं. तर तिथं त्यांच्याच कार्यकर्त्यांनी केलं. ते त्यांच्या लक्षात आलं. लोकांनी सांगितलं आमच्या आई बहिणीला आणलं तेव्हा तुम्ही कुठे गेलते? आम्ही तर नाही बोलून आमच्यावर आरोप करायला लागलात तुम्ही. त्यामुळे तिथं हारले. मग आता नवीन मान्य न्यायालयात गेले. मान्य न्यायदेवतेने लगेच काय सांगितलंय, कारण ती ऑर्डर आपण बघितली नाही, काय काय सांगितलंय. त्याच्यामुळे त्या ऑर्डरवर आमचे वकील बांधव जातील, सगळे न्याय मिळणार आम्हाला. गणपती उत्सवात कारण सांगितलंय रहदारी साडकाळा होईल, इथं गर्दी होईल त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी. नाही, मग तसं कारण सांगते ना. खारघर किंवा इतर असं- सरकारला मुभा आहे. अडथळा होणार नाही असे नियम देईन न्यायदेवता. पण करू नका आमरण उपोषण असं न्यायदेवता किंवा न्यायालय म्हणू शकत नाही. हा, कारण सांगते मी, एवढेच लोक जा, हे तर नियम असतील ना. अडथळा निर्माण होणार नाही असं तुम्ही जे सांगताल ते नियम करतो, पण तुम्ही उपोषण आझाद मैदानाला करू नका असं न्यायदेवता नाही म्हणू शकत. तुम्ही अर्ज जरी केला असला तरी तुम्हाला आंदोलन कोणत्या ठिकाणी करायचं किंवा करायचं नाही हे सरकार ठरवलं असे सुद्धा त्याच्यात म्हटले. नाही, असं सरकार केव्हा मालक झालं? असं कसं होईल? असं नाही होऊ शकत. सरकार कसं ठरविल? न्यायदेवता एवढे मोठे लोकांचा आधार आहे. आधार तुटन मग तर सरकार ठरेल म्हणल्यावर. मग उद्या सर लोक कापून टाकीन सरकार. पाटील, दाद मागूनही ऑप्शन म्हणून आझाद मैदानाऐवजी इतरस्त मैदान दिलं तर तुम्ही तो ग्राह्य धरणार का स्वीकारणार आहे का? आझाद मैदान का नाही? तुम्ही प्रश्न करणार. आझाद मैदान का नाही? खारघरचा पर्याय दिला तर तुम्ही पण का? तिथं करा. का? आम्हाला कायदा, आली असती. अहो न्यायदेवतेला आमची काय अडचण आहे? न्यायदेवता म्हणून तसं करतो ना मी. संख्या सांगतील, काहीतरी सांगतील ना न्यायदेवता. असं करूच नका असं कसं म्हणून. लोकशाहीने दिलेला अधिकार आहे. न्यायदेवता न्याय देणार. मी सांगतो तुम्हाला, आमचे वकील बांधव सुद्धा जातील आता. 100% न्यायदेवता आम्हाला सुद्धा न्याय देणार आणि आमचा विश्वास आहे न्यायालयावरती, न्यायदेवतेवरती. 100% आम्हाला तुमचे परवानगी देणार. तुमचे वकील तातडीने दाद मागणार न्यायालयात. जाणार, तातडीनं जाणार. का नाही जाणार? आम्हाला अधिकार आहे. पाटील परवानगी अगोदर दिली होती का आझाद मैदानाची? दिल्याशिवाय आहे का?